नवरदेवाचा बूट लपवल्याने लग्नमंडपात हाणामारी. लग्नातील गमतीचा झाला राडा. बूट लपवण्यावरून वधू वर पक्ष भिडले. महिलांमध्येही फ्रीस्टाईल हाणामारी. लग्नामध्ये नवरदेवाचे बूट चोरण्याची आणि त्या बदल्यात मानपान किंवा पैसे मागण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी परिसरात या परंपरेने लग्नाचा आनंद विरघळवून टाकला. बूट परत करण्याच्या बदल्यात मागितलेल्या पैशांवरून वधू आणि वर पक्षामध्ये असा काही वाद पेटला की दोन्ही बाजूचे वऱ्हाडी थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या राड्यामुळे मंगल कार्यालयाला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार नांदी परिसरात एका विवाह सोहळ्याचे विधी उत्साहात सुरू होते. परंपरेनुसार नवरीकडील मुलींनी नवरदेवाचे बूट लपवले. विधी संपल्यानंतर जेव्हा बूट परत करण्याची वेळ आली तेव्हा त्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली. यावेळी मानपानावरून आणि पैशांच्या आकड्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला थट्टामस्करी वाटणारा हा प्रकार काही वेळातच गंभीर वादात बदलला. हा वाद इतका विकोपाला गेला की पुरुष मंडळींसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस धरून ओढताना आणि तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. या गोंधळामुळे लग्नमंडपात उपस्थित असलेल्या लहान मुलांची आणि इतर पाहुण्यांची मोठी धांदल उडाली. स्वतः नवरदेवाने मध्यस्थी करून हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावापुढे त्याचंही काही चालले नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात वऱ्हाडी एकमेकांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या वऱ्हाडींना शांत केले. या प्रकरणाबाबत माहिती देताना अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोरके यांनी सांगितले की दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. या धुमश्चक्रीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी हातसफाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नवरदेवाकडील 7 ग्रॅम आणि 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने या गोंधळात चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. यामुळे नवरदेवाच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंपरेच्या नावाखाली झालेला हा वाद दुर्दैवी असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.